कोल्हापूरचे आमदार राजेश विनायक क्षीरसागर यांनी साधारणपणे यांचा 2 ते 3 दिवसापूर्वी आर्थिक व्यवहाराचा एक व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला। या संदर्भामध्ये कोल्हापूरच्या सर्व विधी तज्ञांची आम्ही या ठिकाणी बैठक घेतली आणि 5 वकिलांचा सल्ला घेऊन एक आम्ही तक्रार तयार केली। ही तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकर या तिघांच्याकडे आम्ही काय सांगितलं की तुम्ही या संपूर्ण व्हिडिओची SIT समिती नेमा आणि SIT समिती नेमून त्यामध्ये जे काय म्हणजे जी कलमं असतात, म्हणजे एक लोकप्रतिनिधीने जर पैशाचा अपहार केला असेल, गैरव्यवहार केला असेल, भ्रष्टाचार काही केला असेल तर त्या संदर्भात कलम म्हणून सेक्शन 7, 13, 1B लाचलुचपत प्रतिबंध कायदा, सेक्शन 3, 18, 16, 5, 318, 4 ऑफ BNA, सेक्शन 3 PMPL ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आणि इन्कम टॅक्स आणि सेक्शन 69 to 690 अशा पद्धतीने EDची चौकशी करावी। आणि त्या EDच्या चौकशीमध्ये राजेश क्षीरसागर आणि त्यांचे जे 2 सहकारी ज्यांनी 2% पैशाची मागणी केली तेही त्या व्हिडिओमध्ये उल्लेख आहे। या संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे अशा सेक्शनच्या आधारे आणि त्यांना अटक करावी। आणि त्याचबरोबर एक सभागृहाचा खूप मोठा अवमान झालेला आहे। कोल्हापूर उत्तरच्या सर्व, मीही कोल्हापूर उत्तरचा एक मतदार आहे, तर या कोल्हापूरच्या मतदारांनी इथल्या लोकप्रतिनिधी तुम्ही गैरव्यवहार का केला म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टपालाद्वारे एक छोटंसं टपाल असतं पोस्टाचं, त्याद्वारे राजेश क्षीरसागर यांची संपूर्ण SIT तर्फे चौकशी करावी अशी पत्र पाठवावीत असा एक निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, राजकारण आहे, सत्ताकारण आहे, ते एक सत्तेतले आमदार आहेत। कदाचित सत्तेतल्या आमदारांना झाकण्याचा प्रयत्न जर झाला तर तिथं नाही मिळालं तर कोल्हापुरामध्ये हायकोर्ट बेंच, सर्किट बेंचमध्ये आम्ही याबद्दल न्याय मागणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई झाली, अपात्र केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। कालपासून कोल्हापूरसह महाराष्ट्रात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्या व्हिडिओमध्ये विद्यमान आमदार क्षीरसागर आणि एक व्यक्ती बोलताना त्यात संभाषण आहे। ती व्यक्ती स्पष्ट म्हणते की मी तुम्हाला 40 लाख रुपये दिलेले आहेत आणि तो प्रशांत कोण आहे, राहुल ते कोण आहे, त्यांना 2% दिलेले आहेत। म्हणजे चाललंय काय? 40 लाख टक्केवारी हा विषय येतोय कसा इथं? पूर्वी आम्ही असे विषय बघायचो, पिक्चरमध्ये बघायचो किंवा उत्तर प्रदेशमध्ये बघायचो, बिहारमध्ये बघायचो। ह्या शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शाहूरायांच्या, शिवाजी महाराजांच्या ह्या महाटात हे चालू आहे, सगळीकडे चालू आहे। काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची आहे? काय बोध घ्यायचा तुमच्याकडनं आम्ही? तुम्ही लोकप्रतिनिधी हा तर मतदारांचा अपमान आहेच, परंतु आज आम्ही तज्ञ वकिलांचा सल्ला घेतलेला आहे आणि त्या सल्ल्याच्या वतीनं आम्ही आज असं ठरवलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही SIT चौकशी करा व्हिडिओची, ह्या व्हिडिओचं पोलखोल करा, पूर्ण जी चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर तुम्हाला ह्या खरोखर सत्य असेल, सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही असेल तर कायद्यान्वये तुम्ही त्यांची आमदारकी रद्द करा। कारण पूर्वी असंच घडलं होतं, ह्याच महाशयाने एका व्यक्तीला मारताना व्हिडिओ व्हायरल झाला होता, आपण सगळ्या देशांनी बघितला होता। आपण हे अशोभनीय आहे, लोकप्रतिनिधी अशोभनीय आहे, चुकीच्या पद्धतीने आपण काम करतात, हे चुकीचं आहे आणि चुकीच्याला माफी नसते। विधानसभेचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदय, माननीय आदित्य साहेब, सभागृह अध्यक्ष आणि राज्यपालांना आम्ही निवेदन दिले आहेत, या पूर्ण व्हिडिओची चौकशी करा तातडीनं, घर खातं तुमच्याकडे आहे, SIT नेमा आणि ह्याचा खरोखर पोलखोल करून चुकीचं घडलं असेल तर ताबडतोब त्यांची आमदारकी रद्द करा अशी आज आम्ही मागणी केलेली आहे।